हॅलो एव्हरीवन. तर मस्त मऊ लुसलुशीत टम्म फुगणारी चपाती बनवली आहे. कशी बनवली चला सांगते. सुरुवातीला परातीमध्ये किती चपात्या बनवायच्या आहेत त्या अंदाजानुसार मीठ टाकून पाण्याने पसरून घेतले आहे, म्हणजे परातीला पीठ चिटकून राहत नाही. नंतर जेवढ्या चपात्या बनवायच्या आहेत तेवढ्या मोठी चाळणीने चाळून घेतल्यावर आणि नॉर्मल पाण्याने, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही असे मळून घेतले आहे आणि अर्ध्या तासासाठी रेस्ट करून घेतलेले आहे. नंतर अर्धा तास झाल्यावर तेलाने पुन्हा एकदा मालिश करून घेतले आहे. त्यातला एक छोटासा गोळा घेतलेला आहे, त्याला गोल आकार दिल्यावर त्याला तेल लावून घडी दुमडली आहे. पुन्हा त्याच्यावर तेल लावलं, पुन्हा घडी दुमडली, म्हणजे त्रिकोणी घडी तयार झाली आणि नंतर तिच्या कडाई व्यवस्थित प्रेस करून मग गोल आकार देऊन छान लाटून घेतलेला आहे. तवा गरम झाला की चपाती तव्यावर टाकून घेतलेली आणि पहिल्या वेळेस लगेच उलटून घ्यायची, म्हणजे चपाती कडक होत नाही आणि दोन्ही बाजूनी छान तेल लावून भाजून घ्यायचे आहे. भाजत आल्यावर चपाती अर्धी फोल्ड करून दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची, म्हणजे कडा व्यवस्थित भाजल्या जातात आणि त्या कच्च्या राहत नाहीत. तर मस्त मऊ लुसलुशीत टम्म फुगणारी चपाती रेडी आहे. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटून नंतर अशाच नवीन रेसिपीमध्ये. बाय.